नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय करतोय तर साबुदाण्याची खिचडी करतोय छान। तर त्याकरता बघा मी हे 1 कप भरून साबुदाणे भिजत घातले होते रात्री आणि बघा कसे छान फुलले आहेत। 6 तास तरी मिनिमम हे साबुदाणे भिजायला हवेत आपले, तर ती खिचडी मोकळी आणि अशी फळफळीत होते छान। तर बघा एक एक साबुदाणा ह्याच्यातला वेगळा झालाय, म्हणजे साबुदाणे जेवढे भिजतील एवढंच अर्धा इंच वरती पाणी घालायचं, किंवा मग साबुदाणे जेवढे घेतले त्याच्या पाऊण कप पाणी घालून 2 वेळा ते धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा स्टार्च निघून जाईल। त्याच्यात पाऊण कप पाणी घालायचं, किंवा मग मी नेहमी त्या साबुदाणे भिजतील एवढं वरती जरासं अर्धा 1 इंच पाणी ठेवते, म्हणजे ते आपोआप तेवढे सगळे भिजून मोकळे होतात बघा। आणि ते असे हे पण व्हायला पाहिजे बघा, असं त्याचं दाबल्यानंतर तो एकदम असा मऊ झाला पाहिजे हे बघा, तर तो साबुदाणा बरोबर हे झाला आपले बघा। आता सगळे साबुदाणे असे झाले। त्याकरता मी हे बघा हे शेंगदाण्याचं कूट घेतलंय पाववाटी, नंतर हे अख्खे शेंगदाणे घेतले, कारण ह्याच्यात शेंगदाण्यांचा चुरा होतो ना, म्हणून थोडेसे मी खिचडीत दाताखाली छान लागतात थोडेसे असे अर्धे हे झालेले। थोडीशी कोथिंबीर घेतली, तुम्हाला उपासाला चालत असेल तर घाला, अदरवाईज स्किप करा। हे अर्धा लिंबू घेतले, ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत, हे थोडंसं आलं घेतलंय किसून, आणि हा कढीपत्ता आहे। नंतर हे 2 बटाटे मी फोडी करून घेतलेत, हे थोडंसं जिरं आहे, मीठ आणि साखर, आणि हे तूप आणि मीठ ऑलरेडी घेतलंय आपण। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। इथे मी गॅस ऑन केलाय, 2 चमचा हे साजूक तूप घालते, आणि त्याच्यात आपण एक जिरं टाकूया, आता जिरं आपलं फुलतंय बघा, जिऱ्याचा मस्त स्मेल सुटलाय, सुगंध छान। आता आपण त्याच्यात हे आपले बटाटे परतून घेऊया फोडी, म्हणजे ह्या फोडी परतल्या गेल्या ना ह्याच्या तुपावर ती छान क्रंची होती। थोडंसं ह्याला वर लेयर येऊ देऊया ते तळल्याचा, आणि साईड बाय साईड आपण ह्या मिरच्या त्या पण मग आपल्या भाजून येतील, कढीपत्ता ते पण परतून घेऊया। तुम्ही ह्याच्यातला ह्या मी घेतलेल्या पदार्थांमधलं तुम्हाला, म्हणजे ह्या वस्तूंमधलं तुम्हाला जर कोणताही म्हणजे कोणतीही वस्तू चालत नसेल उपवासाला, तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता महाशिवरात्र जवळ येते, त्यामुळे घरोघरी खिचडी ही होतेच। त्याच्यावर हे 1 इंच एवढं आलं टाकलंय, हे बघा आपल्या बटाट्यांना असं कोटिंग येत चाललंय बघा। आता जनरली आपण खिचडीमध्ये काय करतो, तर असेच बटाटे साबुदाण्याबरोबर मॅश करून घालतो, तर तसे न करता जरासे असे तुपावर परतून घेतले ना की खिचडीला पण, आणि त्या तुपाचा स्मेल त्या बटाट्यांना पण चांगला छान सुगंध येतो। पण थोडी 1 चमचा साखर घालतोय, नंतर मीठ घालतोय, मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। नंतर आता आपण साबुदाणे बघा, आता ह्याला छान असं वरती हे झालंय तेलाचं, म्हणजे तुपाचं लेयर आलंय बघा, आणि आता आपण हे साबुदाणे घालून घेऊया। आणि मीडियम गॅसवर आपण हे
परतून घेऊया. म्हणजे ह्याच्यातलं मीठ, साखर, जिरं सगळ्या वस्तू या साबुदाण्याला छान लागून येतील. आता हे साबुदाणे ट्रान्सपरंट होईपर्यंत, म्हणजे हे जे साबुदाणे आता व्हाईट दिसतात आपल्याला, ते पारदर्शक होईपर्यंत आपण ही खिचडी मीडियम गॅसवर परतून घ्यायची. आपण हे अर्ध लिंबू घेतलंय, ते पिळायचंय. हे शेंगदाणे टाकते. चुकून मी स्टीलचा चमचा घेतला होता. ही कढई नॉनस्टिक आहे. आता लाकडी चमचा घेतलाय त्याचा. बघा काय छान दिसते खिचडी. आता त्याच्यात आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकूया. तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर टाका. मी इकडे थोडीशी टाकली आहे. आणि पुन्हा हे सगळं ढवळून घेऊया. बघा आता आपले साबुदाणे जे पांढरे होते ना, त्याचा कलर बदलत चाललाय. ते एकदम ट्रान्सपरंट होत चाललेत बघा. आता आपण हे छान 2 मिनिटं परतून झालेत आपले. आता आपण थोडंसं ह्यांना वाफवून घेऊया मंद गॅसवर. दोन मिनिटं झाली आहेत. मस्त वाफ झाली आहे बघा. साबुदाण्याला तेवढं वाफ झाली आहे बघा झाकणावर. आता आपण ही परतून घेऊया. बघा मस्त मऊ लुसलुशीत झाली आहे. आणि प्रत्येक कण वेगळा झालाय साबुदाण्याचा. अगदी सिंगल आपल्याला मोजता येईल साबुदाणा. टेस्टी आणि बेस्ट. वाव. आणि सुगंध तर काय विचारूच नका, एवढा छान सुटला इकडे मस्त. आता आपण गॅस बंद करूया. आणि ही छोटीशी अगदी थोडीशी होती कोथिंबीर, ती आपण अशी वरून घालूया गार्निश करायला. तुम्हाला कोथिंबीर नसेल वापरायची नका वापरू. किंवा उपासाला आपण सैंधव मीठ वापरतो, ते पण तुम्ही वापरू शकता याच्यात. वाव वाव. चला बघा किती सुंदर झाली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्ही पण तुमच्या घरी अशीच खिचडी करून बघा. खूप छान होते, मोकळी मऊ सुटसुटीत. आणि मुलांना पण ही आवडते. उपास नसला तरी मुलं सांगतात आई खिचडी बनव, साबुदाण्याची खिचडी बनव, इतकी त्यांना आवडते. आता महाशिवरात्र जवळ येते मित्रांनो, मैत्रिणींनो, मंडळींनो. तर तुम्ही सुद्धा ही खिचडी करून बघा, खूप छान लागते. आनंदी राहा, खा प्या, मजा करा, आनंदी राहा, मस्त राहा.
धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.